मी म्हणजे- खोडकर नव्हते, मी छळायचे. खेळायची खूप त्रास द्यायची आम्हाला. तिला पट्टी नाही मारायला जायची. मी हेच म्हणेन की माझ्या प्रत्येक टर्निंग पॉइंटला तू माझ्यासोबत होतीस. माझं सुद्धा असंच आहे की हिने आतापर्यंत जितकं मला दिलंय, तिचे विचार, तिचे म्हणजे मटेरियलमध्ये जेवढं काही दिलंय किंवा प्रेम दिलंय, ते सगळं प्रेम मला माहिती आहे तिचं आयुष्यभर राहणार आहे. जगात काही नाती अशी असतात जी दिसताना सतत भांडणारी, एकमेकींच्या खोड्या काढणारी असतात. पण या नात्यात लपलेली असते काळजी, आपुलकी आणि माया. म्हणूनच तर असं म्हणतात, बहीण म्हणजे असते आईची छाया. या नात्याची खरी किंमत ही फक्त त्या नात्यालाच माहिती असते. आणि जगातील हे सुंदर नातं म्हणजे दोन बहिणींचं, मैत्रिणीचं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि आज नेहमीप्रमाणे मी सेटवर आली आहे. पण आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आज सिस्टर डे आहे आणि या निमित्ताने एक बहीण दुसऱ्या बहिणीला खास सरप्राईज असं देणार आहे. खरं तर ही गोड जोडी तुम्हाला फार आवडणार आहे कारण या दोघी सख्ख्या बहिणी आहे हेच अनेकांना माहिती नाही आहे. आणि या निमित्ताने आज जी सरप्राईज देणार आहे ती पल्लवी ताई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? मस्त. खरं तर ती बहिणीसाठी बॅग भरून गिफ्ट्स घेऊन आली सिस्टर डे निमित्त. आणि याआधी असं कधी सरप्राईज देणं झालंय? नाही, मी ना शक्यतो तुला काय हवंय असं विचारूनच देते. कारण दरवेळेला काय होतं की एखादी वस्तू ना आपल्याकडे असते, मग ती रिपीट होते. तर त्याच्यामुळे मी शक्यतो सरप्राईज देत नाही. आणि जर मला काही सुचलं नाही काही काय द्यायचं तर मी सरळ पाकिटात पैसे घालून देते. पण मी आय थिंक फर्स्ट टाइम हे सरप्राईज देते. आणि एक नाही, काय काय जे वाटलं ते सगळं भरलंय मी त्याच्यामध्ये. मग यासोबत ना ताई पहिल्यांदा पौर्णिमा ताईच्या सेटवर आली. Yes. कसं वाटतंय खरं तर इथे येऊन तुला? मस्त, खूप छान वाटतंय मला. मी इथे ह्याच्याच पुढचा एक सेट आहे, तिकडे माझं शूट व्हायचं एका सिरियलचं. पण मी कधीच ह्या दिशेला कधी आले नाही, म्हणजे हा मार्ग मी कधी घेतला नाही. कदाचित ते जुळून आलं नाही कारण तिकडे माझी बहीण नव्हती. आता ती आहे तिथे आणि तुझ्या निमित्ताने इथे येणं झालंय, त्याच्यामुळे तुला खरं तर थँक्यू. येस. आणि आज मी खरं तर खूप एक्साइटेड आहे कारण पौर्णिमा ताईला काहीच माहिती नाही आणि आपण तिला सरप्राईज द्यायला जातोय. Yes. सो बघूया तिचे रिएक्शन्स काय असणार आहे. तू कशी? असंच होईल सुरुवातीला. चला. सेट किती छान आहे ना हा, हो, एकदम असा पॉझिटिव्ह आहे. मला बाहेरून बघताना कसं तर गार्डन आणि हे ते वगैरे असं छान वाटतं. छान वाटतं. हा किती वेळ लागतो हिला. तिला माहिती नाहीये ना म्हणून ती एवढा वेळ लावते. तिला माहिती असतं तर पटकन आली असती. मी आता म्हंटल ना, सेम तशीच रिॲक्शन असणार. तू कशी? खाली तिथे जाऊया? बाहेर जाऊया. हा चालेल. आता विचार तू काय कशी काय इकडे विचार. आधी डायजेस्ट होऊ दे. बरं, कधीपासून ठरत होतं की तू येशील कधीतरी हो, हे बघ मी म्हंटल ना, मी ती किती वेळ माझ्या मागे, अगं तू काय कधी आलीच नाही सेटवर, ये ना. येते असं. फायनली. आणि तूच दिलेला ड्रेस घातलाय मी मुद्दाम. आईनेच दिलाय मला. कसं वाटतं दोघींना आज इथे भेटून? मला तर माहितीच होतं, मला छान वाटतं. खरं तर सिस्टर डे आणि दोन बहिणी 2 महिन्यांनीच आज एकत्र भेटल्या. कसं वाटतंय भेटून? खूप मस्त वाटतंय, खूपच मस्त वाटतंय. माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं ते. म्हणजे मला 8:30चा कॉल टाइम दिला होता आणि मी आपली बसली होते तयार होऊन. मी म्हटलं की अरे बोलवत का नाही म्हटलं क्रोमावर आहे का माझं? नाही मॅडम, तुम्हाला वेळ आहे.
म्हणलं 8:30चा का कॉल टाइम दिलाय. मग आमचा प्रोडक्शनला आमचा सचिन आला आतमध्ये आणि मला म्हणाला की जर चला ना एक बाईट द्यायचा तुमचा म्हणून. म्हणलं अरे यार असं करून मी उठले, मी आले बाहेर आणि मग ही समोर कम्प्लिटली सरप्राईज होतं, मला काहीच माहित नव्हतं. मला असं वाटतं हे असं फर्स्ट टाइम झालं, फर्स्ट टाइम. कारण ही सुद्धा असं कधी सरप्राईज व्हिजिट द्यायला माझ्या सेटवर आली नाही किंवा मी गेले सुद्धा गेले नव्हते. माझं सरप्राईज एक असतं की मी घरी जेव्हा माहेरी जाते तेव्हा मी हा. सांगते की नाही मला नाही जमणार आहे याला आणि मग ती अचानक येते. आणि मी सडन येते. त्यामुळे हे आता माझं मला ना माहिती माहिती झालं झालंय. की मी नाही, मला नाही जमणार, मला नाही जमणार. मग तर आम्ही, "हा, ही तर मुद्दाम सांगते हा, हिला जमणार नाही, ही बरोबर येणार आहे." मग ती खरंच जेव्हा तिला यायचं असतं, अरे नाही मी नाहीच करत नाही, आहे. सांगावं लागतं. तरीही आम्हाला विश्वास बसत नाही. हो, पण आम्ही हे बघतो खूप. माझ्याकडनं आहे तुम्हा Oh my दोघींना. God. हॅपी Thank सिस्टर you. डे. Thank you so much. खरं तर जसं मी सुरुवातीलाच म्हणाली होती की तुम्ही दोघे बहीण आहात हे अनेकांनाच माहित नाहीये. आणि सख्या बहिणी आहात हे ऐकल्यावर तर आणखी एक वेगळा शॉक लागतो जेव्हा अनेक जण असे तुम्हाला भेटतात. तर असे काही किस्से आहेत का की ज्यांना सांगितलं की अरे आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत आणि शॉक लागला? सगळ्यांना म्हणजे एकूण एक सगळ्यांना शॉक बसतो सांगितल्यानंतर की आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत. 4 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. आणि ती ऍक्च्युली आजी आणि बाबा असं मिक्सचर आहे. आणि मी माझे आजोबा आणि माझी आई असं मिक्स आहोत. असं वेगळे त्याच्यामुळे वेगवेगळे दिसतो, म्हणजे दिसतो. काहीच सिमिलॅरिटी नाही. फक्त पूर्वी ना आवाज आमचा सेम वाटायचा, म्हणजे फोनवर कधी बोललं तर आवाज सेम असा- वाटायचा. तर एकदा रमेश भाटकर आहेत ना, आता ते नाही आहेत, पण पूर्वी हिने त्यांच्यावर एक काम केलं होतं आणि लँडलाईन असायचं. हो. तर त्यांचा कॉल आला होता घरी आणि ही तेव्हा शूटला गेली होती आणि तिच्याकडे तेव्हा पेजर पण नव्हता, म्हणजे पूर्वी हिच्याकडे हो. पेजर होता, तोही नव्हता. लँडलाईन वरती जे फोन कॉल्स यायचे ते रात्री ही घरी आल्यानंतर तिला मेसेजेस मिळायचे. मग तेव्हा त्यांचा नंबर घेतला होता आणि मग त्यांना सांगितलं. बरं, तेव्हा फोनवर असं झालं, ते म्हणाले की अगं पौर्णिमा, तुझ्याकडे काम होतं, असं असं आहे का प्रोडक्शनचं, त्यांना काहीतरी बोलायचं होतं. तर मग मी म्हटलं की नाही, मी तिची धाकटी बहीण बोलतेय पल्लवी. अगं कशाला उगाचच तू खोटं बोलतेस, कळतोय तुला तुझा आवाज, निदान आवाज तरी बदलून बोलायचा. तर म्हटलं नाही, खरंच मी तिची धाकटी बहीण बोलते. तर ते खूप असं त्यांना असं तेव्हा शॉक बसला होता, तो वेगळा आवाजाचा. पौर्णिमा ते आधीपासून अशी खोडकर आहे आणि मस्तीखोर आहे का? मस्ती हिच्यापेक्षा नाही, ही जास्त आहे माझ्यापेक्षा. मी म्हणजे- खोडकर नव्हते, मी छळायचे. खेळायचे, ही खूप त्रास द्यायची म्हणजे आम्हाला. मी जेन्युइनली त्रास द्यायचे. मनात जेलसी वृत्ती असतानाच जे छळणं असतं, ऍक्च्युअल छळणं कसं होतं. पण आता मी खूप कॉन्ट्रास्ट झाले आणि आणि खूप कॉन्ट्रास्ट. म्हणजे आय एम ब्लेस्ड असं मी म्हणेन की मला खूप चांगली बहीण आणि खूप चांगला भाऊ मिळाला. पण ते श्रेय तिलाच जातं, कारण ती तशी चांगली वागली म्हणून आम्ही बदललो. काय त्याच्यामुळे काय पण- छळायची अशी ताई एकदम? अरे विचारू नको, तिची नखं ना एक तर पातळ आहेत, तर ती इतकी सॉलिड, एक तर ताकद कमी होती तिच्यामध्ये, तर अशक्तच. नख नख बोचकारायचे. म्हणजे आमच्या दोघांच्याही अंगावर वरण असायचे नखांचे असे बोचकारलेले. शेप नखांचे असे पण असायचे. का असं? नाही, चीड भयंकर रागीट खूप होती रागायचं ती, मला. खूप खूप. रागीट होती. का ते माहित नाही, मे बी त्या वयामध्ये असतं ना कधीतरी असं होतं की आणि दरवेळेस काय व्हायचं, सगळेच जण तिला म्हणायचं रे ही किती वेगळी दिसते, हे किती असं असं ऐकून ऐकून सतत ते एक राग होता रोज निर्माण 3 ते झालेला. 4 जण तरी म्हणायचे की अरे ती किती वेगळीच दिसते ना, ही तुमच्यासारखी नाहीये असं तुमच्यासारखी वगैरे. नाहीये. आणि मला चष्मा होता ना पहिल्यापासून. आता मी लेन्स वापरते म्हणून ते असं काही, पण माझा नंबर खूप जास्त होता तेव्हापासून. तर ते असं मग तेल लावलेले केस, चष्मा, त्यात वेणी. रंग ह्यांच्यापेक्षा थोडासा कमी उजळ, म्हणजे उजळ असा नव्हता, गोरी नव्हते मी. तर ते खूप असं कॉम्प्लेक्स असं, आणि त्यातून ही माणसं सगळे असं म्हणायचे. त्याच्यामुळे मला ते असं खूप डिप्रेशन आणि असं खूप होतं. आणि त्यातून ते आलेला राग एक्सप्रेशन्स होते. आणि पण मग मी बदलले ना. हे ना त्याच आपलं गुडघ्याखालचं सरळ हाड असतं ना, त्याच्यावर हे अशी मारायची जोरात. डोक्यात एवढं डोक्यात वगैरे मारायची. खूप खूप मार खाल्ला याचा, खूप खूप. म्हणजे मी विचारणार आणि होते भावानी की पण. मोठ्या बहिणीचा लहान बहिणीने मार खाल्ला का, पण इथे उलटच झालंय सगळं. आणि आई खूप वैतागायची माझ्यावरती की कधी सुधारणार, कधी बरं, सुधारणार. हे सगळं झाल्यानंतर आम्ही रडलेलो असो, हिला पट्टीने आई मारायला जायची. हम्म. मार मार, तू फक्त इतकं ओव्हर ऍक्टिंग करायची. पण तेव्हा मला माझा असं कधी म्हणजे असा विचार नव्हता इंडस्ट्रीत यावा.
ते अचानक मी पडले या इंडस्ट्रीत. मी आता तेच विचारणार बाळाचे पाय होती. पाळलं तर दिसत नाही. तेव्हापासून मी हेच विचारणार होते, दोघी एकाच क्षेत्रात आल्या, हे कसं ठरलं की अचानक आहे ना? खरं काहीच ठरलं नाही, कोणाचंच काही ठरलं नाही. म्हणजे माझ्या वडिलांना खूप इंटरेस्ट होता या फील्डमध्ये, कारण ते स्वतः भोसला मिलिटरी स्कूलमध्ये होते आणि नाशिकला जी आहे, हो. आणि हॉस्टेलमध्ये होते, आणि तिथे ते नाटक स्वतः लिहायचे, स्वतः डिरेक्ट करायचे, कामही करायचे, आणि दरवर्षी त्यांना प्राइज मिळायचं. सो त्यांच्यामध्ये ती इच्छा होती सुप्त, त्यामुळे ती कुठेतरी बरं आजोबा माझे एवढे स्ट्रिक्ट होते की त्यांना सांगितलं नाही नाही हे असं सगळी फालतूगिरी काही करायची नाही, आपला बिझनेस आहे तोच सांभाळायचा. त्यामुळे कंपल्सरी त्यांना बिझनेसमध्येच उतरावं लागलं. त्यामुळे त्यांची इच्छा त्यांनी आमच्याकरवी पूर्ण करून घेतली. असं Yes. झालं ते. पण तू पहिले आली आणि त्यानंतर हम्म. तुझं येणं कसं काय झालं ताई या क्षेत्रात? ते हिच्याचमुळे आणि माझ्याचमुळे, बाबांमुळे. ओळखी-बिळखी. हा म्हणजे शशिकांत देशपांडे डिरेक्टर जे आहेत त्यांनी म्हणजे हिने त्यांच्याबरोबर बरीच कामं केली होती, आणि एका नवीन सिरियलच्या रिडिंगसाठी हिला जायचं होतं, तर तिने सहज मला विचारलं की तू चल येतेस का माझ्या बरोबर. म्हणजे तेव्हा आमची भांडणं थोडी आय थिंक कमी झाली असतील, नाहीतर शक्य नव्हतं. तर मी म्हटलं की काय करू मी येऊन, चल असंच वगैरे. म्हटलं ठीक आहे. पण मला आठवत नाही होतं की का मी तयार झाले यायला, पण गेले मी. आणि मग नंतर त्यांनी विचारलं की तू काय करतेस, तर मी म्हटलं की मी काही नाही, मी लास्ट इयरला आहे कॉलेजला. तर ती तुला नाही आवड का ह्याच्यामध्ये. म्हटलं नाही असं काही नाही, काही असं ठरवलं नाही, पण एवढं काही असं नाही म्हणजे. तर मग तू करशील का जर तुला काही एखादा रोल मिळाला तर. तर मग मी हिच्याचकडे बघितलं, तर मला नाही करायचं असं झालं. तर मग कर ना, चान्स मिळतोय, कर ना. तेच ना. तर मग मी म्हटलं की मग त्यांनी रिडिंगला दिला मला स्क्रिप्ट, मग मी वाचून दाखवलं त्यांना, तर ते त्यांना मे बी आवडलं असेल. आणि त्यांना तो जो लुक हवा होता तो तसाच माझा होता, म्हणजे असं आयब्रोज पण केलेले नाही, तर एकदम रॉ जो लुक असतो ना गावातली, हो. तर साधी अशी मुलगी, तर तो होता लुक म्हणून. तर मग मी म्हटलं की ठीक आहे मी सांगते म्हणून. मग मी घरी गेले, आणि घरी गेल्यानंतर पण माझं चाललेलं की मला नाही करायचंय, मला नाही करायचंय, मला जमेल की नाही तेच माहिती, मी कधीच केलं नाही. तर मग बाबा म्हणाले का हिने तरी कुठे सुरुवातीला केलं होतं काही क्लास बीस, असंच तिने सुरू केलं ना, तर तुला स्वतःहून ऑफर आली तर तू कर. मग तेव्हा मग मी पहिल्यांदा कॅमेराच फेस केला, म्हणजे मी आधी कधी नाटक नाही, कुठला कोर्स नाही, हिच्याच सारखं सेम, पण डायरेक्ट कॅमेरा फेस केला, आणि ती डायरेक्ट लीडच मिळाली मला. वा. पण कसं वाटलं म्हणजे दोघी एका क्षेत्रात आल्यावर? असं थोडं होतं ना की खूपच मजा आली. पण खूप मजा त्याच्यानंतर आली. आम्ही कधीच एकत्र काम नाही केलं ना, नाही. हो तेच. ती पहिली सिरियल, आणि ती आय थिंक त्याच्यानंतर काहीच केलं काहीच एकत्र नाही. आम्ही. सहकलाकार म्हणून कोण जास्त स्ट्रिक्ट वाटलं? तेव्हा काही कल्पनाच नव्हती ना, कळलंच लहानच नव्हती होते मी. आणि मी लहानच होते ना तेव्हा, असं पहिलंच काम होतं, त्यामुळे असं काही आम्ही सेटवर काही फार बोलायचोच नाही जास्त. मला तर आठवत पण नाही आपण काही नाही, बोललो आणि मुळात काय व्हायचं, हिचे सीन्स वेगळे असायचे, माझे सीन्स वेगळे हो. असायचे. फार आम्ही एकत्र scenes नव्हतेच, खूपच कमी होते त्या एखाद मानाने. दुसरंच असेल सीन. त्यामुळे खूप जास्त ते नुसतं येणं जाणं एकत्र होतं हो, आपलं, दॅट्स हो. इट, तेवढंच. पण बालपणाच्या room मध्ये. किस्स्यांपासून आपली सुरुवात झालीच आहे. हा. मला सांग, पौर्णिमाताई बालपणी कशी होती? ती गुडगलच होती पहिल्यापासून. म्हणजे ती मला वाटतं जन्माला आली तेव्हापासूनच तिने कधीच कोणाला त्रास नाही दिलेला. म्हणजे आई तर म्हणजे खुशच असं. आई तर सगळ्यात पहिली मुलगी, गोरी घारी, आणि त्यामुळे सगळे एवढे लाड झालेत ना तिचे घरात. आणि तिने सुद्धा खूप सगळ्यांना सांभाळून घेतलेलं आतापर्यंत. कारण आमच्या बिझनेसचा जेव्हा उतरती कळा होती, त्यावेळेला खूप गरज होती फायनान्शियली हेल्पची, तेव्हा सगळं हिनेच चालवलं. म्हणजे आमची शिक्षण, आमचं सगळं घरामधलं सामानापासून सगळं हे हिनीच केलं. मी ही जेव्हा 8वीत होती तेव्हापासून ती कमवते, आणि तेव्हापासून ती घरात खर्च करते. सो ती Yes. कर्ता पुरुष असल्यासारखीच घरामध्ये होती, आहे, म्हणजे अजूनही आहे. नाही, पण अचानक जबाबदारी अंगावर पडते तेव्हा असं एक होतं अचानक की कुठून ऊर्जा येते माहित नाही, पण माहित आपण नाही, करायला हो. लागतो हो. सगळं. नाही, खरंच आहे. म्हणजे मी ते अंगवळणी पडलं आणि मी करत गेले, मला त्याचं दुःख नाही, सुख नाही, काहीच नाही. हा, फक्त मी देवाला काय सांगत होते की मी हे करू शकीन याचा विश्वास तुला होता, म्हणून तुम्हाला हे दिलंस, ही जबाबदारी दिलीस, एवढंच. आणि मी माझ्या पण वडिलांनी मला तर असं वाटतं की हे सुद्धा तुला खूप नंतर कळली, ही जी फिलिंग हो, आहे ही ना, feeling सुद्धा नंतर हे कळलं. कदाचित माझा जन्मच त्याच्यासाठी झालाय मे बी, असं हे जे फिलिंग आहे ना, हे तिला खूप नंतर कळलं. पण त्याच्या आधीपासून ती करत होती, पण तिला कधी असं वाटलं नाही की माझ्या बँकेत एक पैसाही शिल्लक राहत नाही आणि मी सगळं लोकांसाठीच करते, हे कधीच फिलिंग आलं नाही तिला. म्हणजे तिला मला वाटतं असंच फिलिंग येत होतं, नाही हे माझंच काम आहे, आता बाबा नाही करू शकत तर हे मला करायलाच पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. सो हेच तिच्या डोक्यात होतं, आणि ते मनातून होतं.
पण हे सगळं घडत असताना असं होतं ना की बहीण भाऊ कधीतरी हट्ट करतात आणि त्यांचे पुरवताना आपल्याला असं होतं की अरे हे मी करू शकेल की नाही करू नाही, शकेल, आम्ही असं कधी काही हट्ट नाही केले कारण कधीच ती नाही. स्वतःहून आम्हाला पैसे द्यायची पॉकेट मनी कॉलेजला. कधीच हट्ट केला नाही कारण गरजच पडली नाही. मी सुद्धा माझ्या आई वडिलांकडे आम्ही तिघही तशा हा. बाबतीत ना आई वडिलांना कधी त्रास दिलाच नाही आम्ही. म्हणजे आम्हाला हेच हवंय, मला हिच्याकडे ते आहे, त्याच्याकडे ते आहे, आमच्याकडे हे नाही, असं कधी आम्ही केलंच नाही. बरं काय- मला पण असं कधी वाटलं नाही की आई मला नवीन कपडे शिव म्हणून, कारण माझी आई स्वतः शिवायची कपडे. पण हिचे कपडे कितीतरी वेळा मी वापरले आधी, पूर्वी. नंतर आम्ही- शिवले आईने मला पण. आमच्यापेक्षा जास्त पैशानी मोठे असलेले सोसायटीत लोक होते हो. ना, त्यांच्याकडनंही कपडे वापरून आपण घातलेत. म्हणजे त्यांनी दिलेले, त्यांना नको असलेले आम्हाला द्यायचे ते असेही असे कपडे आम्ही वापरलेत वापरले. आणि हिचीच पुस्तकं सगळी मी वापरली, कधीच नवीन पुस्तकं घेतली हम्म. नाहीत. हिची स्कूल बॅग कधी वाटली तर जुनी झालेली ती मी वापरली आहे, कपडे वापरलेत सगळं. तर मला काही त्याचं असं काहीच नव्हतं की अरे मी हिचेच कपडे वापरते, मला कधीच नवीन मिळेल, असं कधीच नाही वाटलं. अभ्यासात कशा होत्या दोघी? ही हुशार होते खूप. हा, म्हणजे खूप खूप असं नाही, पण चांगले मार्क मिळायचे मला असा अभ्यास करायचा असं व्हायचं. हो. मी आपली मी आणि भाऊ माझा काठावर पाठ डिस्टिंक्शन वाले लोक. शेंडफळ असल्यावर जास्त लाड होतात. मला सांगा तुमच्यात आता मगाशी कपड्यांचा वगैरे विषय निघाला की ही माझे कपडे घालून जायचे. आता असं होतं ना की बहिणींमध्ये ना खूप भांडणं होतात. ही माझी बहीणही अशीच आहे, म्हणजे घालून जाते आणि मग मी आल्यावर बघते अरे ही माझे कपडे घालून गेली. तर तुमच्यात अशी भांडणं व्हायची कपड्यांहून, मेकअपहून, कोणत्याही गोष्टीहून? कुठल्याच गोष्टीवर भांडण. मुळात मेकअपचं सामान माझ्याकडे पूर्वी नव्हतंच आणि मला एवढी आवड पण नाही. मला हो. ज्वेलरीची पण एवढी आवड नाहीये. हे सिरियल मध्ये जे घालावे लागतात ते माझ्या नशिबात आलेत की इतके दागिने, आणि हिचं कॉन्ट्रास्ट आहे, हिच्यापेक्षा जास्त दागिने मलाच असतात घालायला नेहमी. पण मला एवढी आवड नाहीये दागिन्यांची, जी आत्ता हिच्याकडे खूप स्टॉक आहे, खूप आहे. म्हणजे आणि तिला इतका स्टॉक असून सुद्धा जर तिला काही दिलं ना तर तिला वाव असं होईल तिचं, कारण तिला खूप गिफ्ट वगैरे आवडतात. पण तुम्ही दोघी इतक्या गुडगल होत्या. मला सांगा एक असा किस्सा जो आठवून कधीही हसू शकता, असं कोणता? गादीचा किस्सा. फालतू किस्सा, फालतू म्हणजे खूप फालतू. तळेगावला आमचा बंगला होता. सो माझे काका काकू आणि माझे कझन्स तिकडे राहायचे. तर तिचं खालनं गादी आम्हाला वर न्यायची होती का वरनं खाली नाही, आणायची? खालून वर वरती न्यायची होती. तर वरती दोघी बहिणी, खाली आम्ही दोघी जणी, असं आम्ही वर नेत होतो. पण मला का माहिती नाही इतकं हसू यायला लागलं सडन. कारणच कळलं नाही की का हसतोय आपण. आम्हाला जवळजवळ तासभर लागला होता ती गादीवर आणि न्यायला. एक हसल्यानंतर दुसरा दुसरा हसायचा, हसत होता. मग नंतर ती मग गादी जितकी नेलेली हातातनं सुटून ती परत खाली. खाली यायची ती, आणि मग आम्ही अजून परत हसत बसायचो. असं करत जवळपास खूप वेळ लागला होता ती गादीवर. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची ना आम्हाला नजरेतनं कळतं की हा. काय म्हणायचंय. त्यामुळे कोणी पाहुणे वगैरे आलेले त्यांच्याबद्दल जरी काय बोलायचं असेल तर हा. नुसतं असं केलं तरी आम्हाला हसू येतं. आणि आमच्याकडे ना एक नातेवाईक आले होते, ते आठवते, कर्नाटकहून आले होते माझ्या आजीकडचे, कारण माझी आजी शिर्शीची आहे. तर आता त्यांनी जर बघितलं तर ते जे कोण होते ना, म्हणजे आमचे भाऊच होते ते. मला ते रिलेशन नाही आठवत मला. हा. तर ना असं त्यांना ना मोहरी आवडायची नाही. तर आणि तसे आपण जनरली प्रत्येक हो, भाजींमध्ये मोहरी मोहरी घालतो. घालतो. भाजीच नाही तर- बनत. त्यांनी ना अशी ताटाला अशी मोहरी लावून ठेवली होती. ताटाच्या कॉर्नरला अशी गाली घासत अशी साईडला सगळं सजवलेलं मोहरीनी त्यांनी. अख्खं मोहरीने त्याला आणि मोहरी आवडायची. आम्ही काही बोललोच नाही. नुसतं असं असं. आणि आम्ही हसून आतल्या खोलीत जवळ हसत बसलो होतो. पण असं कधी झालंय की म्हणजे आता मी बघते की तुमच्या दोघींचा बॉन्ड इतका जास्त स्ट्रॉंग आहे की तुम्ही दोघी हसायला लागलाय, तर आपल्याच असं असतं ना की आपल्याच दुनियेत निघून जातं, समोर काळी Complete, होते. हो हो. तसं घडतं तुमच्यासोबत? खूप होते आपलं. असं ऑकवर्ड झालंय कधी कोणी असं? अगं, आपण तिकडे गेलो होतो ना तेव्हा. कुठे मला आता पण आठवून असायला आलं. ते आपण ह्याचा फॉर्म भरायला गेलो होतो ना. अगं तो आर्टिस्टचा फॉर्म कुठला असतो? अखिल भारतीय हो. मराठी चित्रपट महामंडळाचा का कुठला तरी फॉर्म होता. विसरले, हा. हा, तो तिकडे त्या फॉर्म भरताना ना ते जे होते ना ते भरत होते, त्यांच्या हाताला जवळपास 7 ते 8 वेळा पेन सटकलं. यावून तुम्ही दोघी हसायला मी लागले. त्यांच्या तोंडावर, ही सॉलिड आहे, मी थोडं कंट्रोल करते. मला कंट्रोल तोंडावर हसते. मला शक्यच नाही झालं. म्हणजे मी इव्हन सेटवरती पण ना मला हसू आलं तर मला नाहीच कंट्रोल होत नाही, आणि हसते मग समोरच्याला कळतं की मी हसले, मग त्यांना कळतं की त्यांच्यामुळे हसले, मग मी ते
म्हणजे हे करते, ऍडमिट करते की आय एम सॉरी, मला तुमच्यामुळे हसू आलं असं मी म्हणजे आता काय करणार, ऑप्शनच नसतं तोंडावर हसल्यावर. हो, पण आता सांग की जेव्हा पल्लवी ताईचा जन्म झाला होता ताई, तेव्हा आईने काय किस्से सांगितले की तू तिची अशी काळजी घेतलेली किंवा इतकेच लाड करायची किंवा नाही करायची वेळच नाही आली. पाप्या घ्यायचं छोटी होती म्हणून, पण अदरवाईज ती मोठी होत गेली तसं तसं तिने आईला लंपास केलं जवळजवळ. आई माझीच फक्त, तुमची कोणाची नाहीच. त्यामुळे आमचं आणि तिचं तेव्हा बॉन्डिंगच नव्हतं. मी आणि माझा भाऊ असेच आम्ही एकत्र असायचो. मग हे बॉन्ड कधीपासून जास्त असं व्हायला लागलं? जसं जसं कळायला लागलं. दहावीनंतर, आठवी वगैरे तिच्या 8वी नंतर. पण आमचं कसं आहे माहितीये, वेगळंच रिलेशन आहे. म्हणजे मला जरी राग आला ना तिचा किंवा काही, म्हणजे राग नाही पण वाईट वाटलं ना, तरी आम्ही एक्सप्रेस केलेले आहेत फिलिंग्स की मला तुझं ह्या बोलण्याचं वाईट वाटलं किंवा ह्या तुझ्या वागण्याचं मला वाईट वाटलं किंवा आनंद झाला असेल तरी किंवा व्हॉटेवर जे काही एक्सप्रेशन्स असतील ते सगळे आपण एक्सप्रेस केलेत. आणि त्याच्यावर आम्ही रडलोय पण, आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त घट्ट आमचं रिलेशन झालं मला असं वाटतं. आणि आता अजून एक मला अजून ती माझ्या मनात खंत आहे या गोष्टीची की माझ्या भावाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ही खूप काम करत होती. त्यावेळेला शूटिंग तिचं चालू होतं आणि मी अगदी देवदयाने मी रिकामी होते, माझं काहीच शूट चालू नव्हतं. तर मग बाबाने आणि आईने मला बोलवून घेतलं त्याच्यासाठी, मग लोकांना द्यायला काय काय करायचं, काय काय घ्यायचं ते माझ्या भावाचं सगळं शॉपिंग मी केलंय, सगळं A to Z. म्हणजे कुणाला काय द्यायच्या वस्तू, त्याची लिस्ट करणं, नावं लिहिणं, सगळं सगळं सगळं. त्यामुळे त्याच्या लग्नामध्ये सारखं माझे बाबा मला अक्का म्हणतात, घरात मी मोठी, तर अक्का इकडे इकडे हे आले त्यांना द्यायचंय, काय द्यायचंय, असं माझं सेट होतं सगळं, कोणाला काय द्यायचंय ते. आणि हिला त्याच्याबद्दल माहितीच नव्हती ना काही, कुणाला काय द्यायचं. त्यामुळे माझे बाबा सारखे मलाच हाक मारत होते. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं की मी कोणीच नाहीये का, मी काहीच नाही करायचं का, असं झालं होतं तिचं. एक्सप्रेस केलं होतं की म्हणजे मी आत नाही ठेवलं की मला ते फील होतं, नाहीतर मला ते परत ते मला त्या झोन मध्ये जायचं नव्हतं लहानपणच्या की परत जेलसी आणि हे ते. त्यामुळे जे त्यावेळेला वाटलं ते मी एक्सप्रेस केलं आणि मी रडले होते तेव्हा. मग ती पण रडली होती तेव्हा की अगं नाही, असं काही मनातनं काही नव्हतं, असं झालं, घडलं आणि होत गेलं. पण त्याच्याचमुळे मला असं वाटतं आम्ही आमचे सगळे एक्सप्रेशन्स, ज्या भावना आहेत नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्या नेहमी एक्सप्रेस करत गेलो, म्हणून आमचं रिलेशन इतकं छान आहे, अजूनही हेल्दी रिलेशन आहे आमचं खूप. अगदीच. पण ती जेलसी वगैरे हे सगळे लहानपणी असं होतं की मोठ्या बहिणीचे लाड किंवा भावाचे लाड होता ते सगळं बघून होती का? काय नाही दिसण्यावरनच होती जेलसी. हो, तिला ते न्यूनगंड वाटायचा खूप की नाही, पण जेन्युइनली मला असं वाटायचं की मी खरंच खूप वेगळी आहे ह्यांच्यापेक्षा. कारण येणारे जाणारे पण ना असं म्हणायचे की हिला काय गवतावर घेतलंय का तुम्ही, किंवा काही जण तर मला काळुंद्री वगैरे असंही म्हटलेलं आहे. तर ते थोडंसं असं हर्ट होणार आहे, कारण त्या वयामध्ये आपल्याला एक कॉन्फिडन्स जो हवा असतो तोच मिळत नाही, आणि शिवाय विरुद्ध बोललं जातं आपल्याबद्दल, त्याच्यामुळे ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. येस, पण हे सगळं जेव्हा समजत जातं ना, तेव्हा एक मोठ्या बहिणीची साथ कशी लाभली? म्हणजे तू कशा पद्धतीने ते सगळ्या तिच्या भावना समजून घेतल्या आणि ती आता या गोष्टीत अडकली, आपण तिला यातनं सपोर्ट करत बाहेर काढलं पाहिजे? आम्ही नाही केलं हे काम, हे काम आईने केलं. आईने केलं. आई सतत तिला सांगायची की बघ ते दोघ जण कसे जाडे आहेत, तू कशी छान बारीक आहेस, त्यांचं नाक बघ बटाट्यासारखं आहे, तुझं कसं स्ट्रेट आहे, तुझ्या डोळ्यांना शेप आहे छान असा गणपती सारखा, त्यांचं कसं आहे बघ, त्यांचे केस बघ स्ट्रेट आहेत, तुझे कसे छान कुरळ. इतके कम्पॅरिझन सांगितले ना तिने. नाही, आणि आणखीन एक गोष्ट आईने मला सांगितली की मी म्हणते मलाच एकटीला चष्मा आहे, हा दोघांनाही चष्मा नाहीये, त्यांचे डोळे एकदम हेल्दी आहेत. तर माझंच असं झालं, पण ते सुद्धा ऍक्सिडेंटली झालं होतं. कारण माझा एक धाकटा भाऊ होता, तो अगदी छोटा होता तेव्हा, चुलत भाऊ, तो खेळायला आला होता आणि माझ्या डोळ्यात काठी गेली होती. तेव्हा माझा असा अँग्री रेड कलर येईल ना असा डोळा झाला होता, आणि त्याचं प्रेशर दुसऱ्या डोळ्यावरती येऊन दोन्ही विजन माझं वीक झालं होतं. आणि मग ते लेट झालं डॉक्टरांकडे जायला, कारण घरात कोणाला तसा चष्मा नाही ना एवढ्या लहानपणी, त्यामुळे आईला पण अशी काही कल्पना नाही की. हिने पण खूप उशिराने सांगितलं की मला फळ्यावरचं दिसत नाहीये नीट म्हणून. हा, तर चष्म्याचा माझा नंबर तो नंतर वाढतच गेला. पण मग आई काय म्हणाली की नाही, मला वाईट वाटायचं ना की मलाच चष्मा आहे ना, त्यांचे डोळे खूप हेल्दी आहेत. तर आई म्हणाली की तू असा विचार नको करूस की चष्मा आहे तुला, जे आंधळी मुलं आहेत त्यांचा विचार कर की त्यांना बिचारांना अजिबातच दिसत नाही, तुला निदान चष्मा लावून तरी दिसतंय. पण हे खरं आहे, माझ्या आई वडिलांनी दोघांनीही आम्हाला नेहमी असंच सांगितलं
की कंपॅरिझन जर करायची असेल ना तर आपल्यापेक्षा खालच्या लोकांबरोबर करायची, की ज्यांनी आपल्याला त्रास होत त्रास नाही. नाही होत. की ह्यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्तच आहे ना, मग आपण आनंदीच राहतो जास्त. सो मला ही शिकवण आहे बाबांची आणि आईची. आणि एक शिकवण आहे ही की कुठलंही संकट आलं तर त्याला फेस करायचं, त्याला त्या पाठ नाही दाखवायची. आणि मला आत्ता इतक्या वर्षानंतर त्याच्यात एक ॲड ऑन करायचं आहे की संकट कोणावर येतं जेव्हा त्यांना माहिती असतं की हे ते केपेबल करू आहेत, शकतात. फेस करू शकतात, त्यांनाच ते तेवढं मोठं संकट त्यांच्यावरती येतं असं मला वाटतं. आणि स्वामी आहेतच. अगदीच. आणि हे घडतंच, म्हणजे ज्यांना माहिती असतं की हे ते संकट पार करू शकतात त्याच्यावरच ते संकट येतं. पण जसं मी विचारलं की ताईकडनं काय शिकली, आणि ताई तू या ताईकडनं काय शिकली? मी हिच्याकडनं शिकले सेव्हिंग करायला, पैसे बाजूला काढून ठेवायचे. हे मी हिच्याकडनं शिकले. ती सॉलिड आहे त्या बाबतीत. आणि गरज प्लॅनिंग आहे. तिचं खूप आहे, खूप प्लॅनिंग आहे, खूप पुढचं प्लॅनिंग करते ती. आज जगायचं, आज मजा करायची, संपला विषय. असं अशी मी आहे. प्लॅनिंग करावं, कारण मी प्लॅनिंग नुसतं पैशाचं नाही करत. प्लॅनिंग डे टू डे लाईफमध्ये पण आपण काय कामं करायची हो. असतात आपली, ती मी डायरी मेंटेन करते. तर कधी कधी आपल्याला लक्षात नाही राहत की कुठली कामं आहेत, तर मग मी ती कामं जी आपली आहेत ती डायरीत लिहून ठेवते आणि झाली की टिक करते की ही कामं माझी झाली, पण ही पेंडिंग आहेत. तर कधी असं होतं की अरे हे काम राहिलंच आहे माझं, मग ते डायरी लिहिली की बरं पडतं. येस, पण तू या ताईकडनं काय शिकलीस, काय शिकवून घेतली? कसं वागायचं लोकांशी, कसं बोलायचं. इंडस्ट्रीत तर कसं वागायचं मला माहितीच नव्हतं आणि मी खूप हार्शली बोलायचे किंवा हिच जसा मृदू स्वभाव आहे, प्रेमळ आहे ही प्रेमाने सगळ्यांशी बोलते. तर तसं माझं नव्हतंच अजिबात. मी खूप प्रॅक्टिकल आणि फटकळ असं खूप बोलणं होतं माझं. पण हिच्यामुळे मी सुधारले. आणि म्हणजे मला असं वाटायचं हिचेच फ्रेंड्स भरपूर आहेत, माझे कोणी जास्त फ्रेंड्सच नाही आहेत. मग ती असं म्हणायची का तू नीट बोललीस ना, हसत खेळत छान राहिलीस ना, की तुझे पण फ्रेंड्स होतील भरपूर. मग ते आईने आणि हिने दोघींनी मिळून शिकवलं. येस, पण कधी या इंडस्ट्रीत आल्यानंतर असं कधी झालं की असं कधी ना कधी असं जज केलं जातं किंवा काही गोष्टी घडतात तेव्हा असं झालं बहिणीमुळे आली, असं कधी फेस करावं लागलं काही की काहीच नाही? नाही, पण बोललं तर काय फरक पडतो, आलेच आहे मी तिच्यामुळे. खरं आहे ते खरं आहे. पण एवढं मात्र खरं आहे की स्ट्रगल जरी खूप म्हणजे बाहेरून जे येतात ना, की मुंबईच्या बाहेरून येतात, त्यांना जेवढा स्ट्रगल असतो तेवढा स्ट्रगल मला नाही पडला, करावा लागला नाही. कारण हिच्या मुळात रेफरन्सपेक्षाही ना, कारण मला कसं झालं, कामातनं कामं मिळत गेली. तेच मी आता म्हणणार होते. पण एक पौर्णिमा भावेची बहीण म्हटल्यानंतर ना कोणी फालतूगिरी करत बसलं नाही माझ्याबरोबर. त्यामुळे ते एक बॅकिंग होतं हिचं नावाचं, आणि एक चांगली आर्टिस्टची बहीण आहे म्हटल्यानंतर एक सेफ झोनमध्ये असतो आपण. तर ते हिच्यामुळे खूप झालं. आणि दुसरं म्हणजे एकात एक कामं मिळत गेली. आपलं टॅलेंट असलं की आपल्याला कामं ऑटोमॅटिकली मिळतात. नशीब आमचं इतकं चांगलं आहे दोघींचं की आम्हाला कोणाकडे कामं मागायला जावं नाही लागलं आतापर्यंत. एकात एक कामं मिळत गेली. क्वचित आणि नाही, असं माझं तर म्हणणं आहे की आताच्या परिस्थितीत काम मागायला लागलं तरी त्यात कमीपणा काही वाटायची गरज नाही. कारण तर कॉम्पिटिशन एवढी झाली आहे. हो. तुमचं काम संपल्यानंतर जर तुम्ही मोकळे असाल तर तुम्ही फोन करून विचारूच शकता की कारण मी आता फ्री आहे, करू शकते काम. त्यामुळे त्यात कमीपणा काहीच आता नाही. इतके प्लॅटफॉर्म झालेले आहेत की लोकांना लक्षात नाही राहत की अरे हा त्या आहेत नाही का, त्या जातील याच्यासाठी. हे असं पण होऊ शकतं. आणि हल्ली लोकांची मेमरी इतकी कमी झाली आहे ना. हो. पण आता पुन्हा एकदा बालपणाकडे नेते, कोण सगळ्यात जास्त मार खायचं? आणि मला मारायची जेव्हा वेळ यायची तेव्हा मी कॉटच्या खाली लपून बसायचे. ते मी आणि माझ्या भावाने मार खाल्लाय. माझ्या भावाने सगळ्यात जास्त मार खाल्लाय. आणि त्यानंतर तू? त्यानंतर मी. मग कशा? ही नाजूक ना, त्याच्यामुळे आई मारायला जायची नाही फार तिला. नाही, पण तुम्हाला सुद्धा कुठे मारले आहे? खूप मारलंच नाही, अभ्यासावरूनच फक्त मार पडायचा, अदरवाईज नाही. मोठ्या आणि मला ताईचा धाक होता? मी मस्ती करायचे म्हणून मला मारायची आई, आणि हे अभ्यास करायचे नाही म्हणून मार. पण नाही, मला आठवते काही मारलं वगैरे. खूप खूप जास्त खूप आम्हाला नाही. मार. असंच आई बाबा शांत होते. ती मारली वगैरे. पण धाक होता मोठ्या बहिणीचा? काहीच नाही, मलाच भीती वाटते तिची. हे जे काही येणार ते मला फार आवडतं. मलाच भीती वाटायची. अजूनही ना काही असं करायचं झालं ना, तर ती काही चुकलं ना, ती मला फोन करते, का असं का केलंस तू, असं का बोललीस तिकडे तू, हो, मी हे हिला चुकीचं बोलते. बोललेली आहेस तू. आणि अजिबात जेव्हा इनिशियली सोशल मीडिया आलं, इंस्टाग्राम आलं, तेव्हा मी असा सेल्फी काढून टाकला फोटो, तर ही मला म्हणाली, फोन आला तिचा लगेच, किती घाणेरडा फोटो टाकलास तू. मी तू लिपस्टिकही लावलेली नाहीयेस, तू बेअर फेस फोटो कसा टाकू शकते. कधी कधी काय अगं, होतं लोक त्याचा माहितीये? वापर करतात. नाही काय नाही, हे? ती अशी पण खूप सुंदर दिसते, हिला काही मेकअपची गरजच नाहीये. पण कधी कधी ना अँगल चुकतो किंवा असं काही होऊ शकतं ना, त्याच्यात फोटो घाणेरडा दिसतो. मग
एकदा चेक करायचा ना तो फोटो चांगला दिसतोय की नाही मग टाकायचं. कारण आपण आता नोन फेस आहोत, लोक ट्रोल करायलाच बसलेत, हो. तर ते उगाच कशाला त्याचं हे आणि म्हणून. मग माझं बऱ्याचदा होतं असं काम काही आलं किंवा नाटक आलं तर मी हिला पाठवते वाचायला. ती मग मला सांगते की करू का, म्हणजे कर का नको करू असं ती सांगते. अशा बऱ्याच गोष्टी होतात. सांगते म्हणजे मी काही सांगत नाही, शेवटी तिचाच डिसिजन असतो तो, पण एक सजेशन फक्त थोडंसं देते मी. पण काय कंप्लेंट आहे दोघींच्या एकमेकींकडे? काहीच नाही, शी काहीच काहीच नाही. आणि काही- असूच शकत नाहीत काही काहीतरी असेल, वेळ देत नाही, भेटतही नाही. हा ते होतं शूटिंग मुळे तिला पण त्याच्यात- कळतंय मला पण त्याच्यात पण आम्ही अरे हो तुझं शूट आहे ना, ठीक आहे हा. जाऊ द्यायचं कळतंय. खरं तर आम्ही गेले 2 महिने झाले आपण दोघीच भेटूया, हा. दोघीच भेटूया, तसं आम्ही कुठेतरी म्हणजे आम्हाला overnight बाहेर जाऊया असं जेवायला बाहेर भेटूया किंवा ऍटलीस्ट तेवढा तेही गप्पा ठरत नाहीये होतील. आमचं. पण आता तुझ्यामुळे थँक्यू. येस, पण आता एक छोटासा रॅपिड फायर आहे. मला Yes. दोघींमध्ये कोण काय हे जाणून घ्यायचंय. आणि काही किस्से असतील तर तुम्ही सांगूही शकता. भांडखोर कोण होतं किंवा कोण आहे? मी हट्टी? मीच ओके. भाऊक? भाऊक मी. हा दोघी दोघी म्हणजे खरं आता म्हणजे. दोघी, आधी ती होती. हा. जास्त बोलकं कोण आहे? हीच, मी. हिच्यामुळे मी. आईची लाडकी आणि बाबांची फेवरेट कोण? ही आईंची नाही, ही दोघांची दोघांची. लाडकी. आणि मी पण तशी, होतीच पण ते एक्सप्रेस करण्याचं होतं ते हिच्याकडे जरा जास्त होतं. ओके. हा. घरात जास्त ओरडा कोणाला आधीपासूनच? मला कशावर? मस्ती मस्त. मारणं इतकी मस्तीखोर? खूप मस्ती करत खूप. खूप मारलंय मी, खूपच. म्हणजे विश्वास नाही बसणार कोणाचं इतकं चावायची वगैरे? हो, चावणं, चावणं, मारणं. नख लावणं, जे हातात दिसायचं त्यांनी मी मारलं. मारायला आणि हे बघ, हे इथे ना ह्या डाग दिसतोय, हा. हा पेन्सिल खुपसल्याचा डाग आहे. हा माझ्या भावाने मला भावाने मारलाय, मारला कारण मी होता. त्याला इथे मारलेलं पेन्सिलने. असं तू त्याचा कशाने डोळा मार वाचला होता. खाल्लेला? नाही, मी काय नाही एवढं इथपर्यंत मी आणि गेले आई नाही. माझी रडली होती, कारण आमचा प्रेस होता ना, तर पुण्याला एक म्हणजे तळेगावला एक प्रेस होता, इथे मुंबईत एक प्रेस होता. तर माझे बाबा मोस्टली, कारण तिथे मोठं युनिट होतं आमचं तळेगावला, तर आई रडली होती की तुम्ही लवकर या इथे, मी नाही ह्यांना हँडल करू शकत. हे मारामारीवर उतरलेत आणि माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे सगळं, तर तुम्ही या म्हणून खूप रडली होती आई तेव्हा. बापरे. जास्त खोड्या कोण काढायचं? मीच. ओके. शॉपिंगला जास्त कोणाला आवडतं? किती शॉपिंग करते ही ताई? खरंच मला त्याला विचारायचं. लिमिटच नाहीये काही. आणि आम्ही असं, का घेतलंस तू हे, नुसता पसारा करतेस तू. आणि माझं कसं होतं माहितीये, हिला ना असं कोणाला तरी पटकन गिफ्ट द्यायला आवडतं, पण मला सुचतच नाही मुळात काय गिफ्ट द्यावं. आणि कपड्यांच्या बाबतीत असं वाटतं की नको, मी हे घेतलं आणि जर हे हिला नाही झालं तर परत ते एक्सचेंज करायला जायला लागेल, त्यापेक्षा हिला पैसे देते, तुला जे पाहिजे ते घे. ती नेहमी काय असं माझं एक असतं. म्हणजे आपलाही वेळ वाचतो जाऊन आणण्यामध्ये, आणि त्यांनाही जर चेंज करायचं असेल तर जावं नाही लागत, त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे घेतात. घेता येतं. जास्त पैसे खर्च कोण करतो? हीच. ओके. सिक्रेट किपर कोण आहे दोघांमध्ये? दोघी. हा. एकमेकांचे सिक्रेट दोघी. हो. दोघी. पण सगळ्यात जास्त कोण सिक्रेट सांगतो की हा असं? दोघी सांगतो आम्ही. दोघी सांगतो. रोज आम्ही असतं एकमेकींना. दोघींचं? वा. गॉसिप क्वीन कोण आहे दोघींनी? खरं मी दोघी दोघी. सेल्फी क्वीन? मी. हा. Okay. म्हणजे आता पण मला झाली मी आहे. हल्ली मला सेल्फी काढायचा बोर होतं जाम. कंटाळा येतो, पण त्यातल्या त्यात मी. खरं तर आम्ही खूप सोशल मीडियावर नसतो, ही जास्त आता हल्ली पण असते. मी म्हणजे माझ्या कामांचेच सगळे हे टाकते, पण मला फ्रंट कॅमेरा म्हणजे सेल्फी मोडवरती शूट केलेलं आवडत नाही, मला फ्रंट म्हणजे बॅक कॅमेरावरचं आवडतं. येस. आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतात ह्याच्यासाठी असं होतं की मला कधी असं वाटलेलं की हॅशटॅग सिबलिंग्स म्हणून तरी काही फोटो असतील तर ती. नाही, पण नाही. फोटोच नाही मिळाले हो, पण करायला पाहिजे. असं. येस. उशिरा तयार कोण होतं दोघींमध्ये? कुठे जायचं असेल तर? मी. हे फोनवर जास्त वेळ कोण असतं? दोघी नाही. दोघी नाही फार. विसरभोळं कोण आहे? मी. काय काय विसरते? नाही तसं काय. आहे बऱ्यापैकी आहे. विसरते. हा, विसरते. ओके. जास्त नाटक कोणाचे असतात? कोणत्याही गोष्टीला येऊन नाटके असतं ना, असं कोण असतं? नाही, दोघी कोणी नाही. दोघी नाही. झोपतं कोण जण? हीच. कुठेही झोपू शकते ती गप्पा मारता मारता असं समजा, ही आता आम्ही गप्पा मारतोय आणि एका सेकंदात माझं काहीतरी वस्तू होतं ते ती इथे अशी करून पण झोप. एवढी झोप येते तिला. आत्ता अगं बोलत तर एका सेकंदात घोरायला लागू शकते ती. पण लहानपणापासून तरी जास्त झोपते की नाही? नाही, आता आता नाही जास्त नाही, लहानपणी पण तू खूप झोपलीस असं आई सांगायची. लहानपणी पण मला उठायचंच नसायचं, मी एकदा झोपले. माझे बाबा म्हणायचे, आज तू झोपलीस रात्री, उद्या सकाळी तुला न उठवता परवा सकाळी उठवायला गेलं तरी तू म्हणशील की थांबाना झोपू दे ना 5 मिनिट.
असं माझंच बाबा मला म्हणायचं. ओके, सुगरण कोण आहे दोघींमध्ये? दोघी ती जास्त. नाही नाही असं काही नाहीये. नॉनव्हेज मध्ये मी मी हल्ली वेगवेगळे पदार्थ खूप छान बनवते आणि मी ते काहीच बनवते कारण मला वेळच नाही मिळत तेवढं करायला, पण ही वेळ मला- काढते त्याच्यासाठी. तिच्या पोळ्या अप्रतिम होतात. खूप सुंदर. पोळ्या फुडी कोण आहे? मी. ओके, फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह सगळ्यात जास्त कोण असतं? ऍव्हरेज दोघी. ओके, जास्त विसराळू तर काहीच झालं. ते तर काही बोलायचंच नाही. पण या सगळ्यानंतर ना पौर्णिमेचं लग्न हा एक फेज तुमच्या आयुष्यात आला असेल. मला सांग, ताईचं लग्न ठरलं तेव्हाचा तो काळ कसा होता तुमच्यासाठी? किती धावपळीचं होतं आणि लग्नातले काही किस्से ऐकायला आवडतील ताईचे? लग्नातले म्हणजे आम्ही तसे लहानच होते त्यामुळे फार काही असं काही मला फार काही करावं नाही लागलं कारण ही स्वतःच हिच्या शॉपिंगच्या वेळेला होती. ही म्हणजे मी आई आणि मी आणि आई ही आणि आई जास्त. आणि मग कधी कधी मी पण जॉईन होत होते, साड्या बिड्या घ्यायला हम्म. गेलो होतो तेव्हा. पण हिने खूप तेव्हा कामं केली होती. मी ती सगळ्यांसाठी सतत कामं करत असते, तेव्हा तिच्या लग्नात पण तिनेच कामं केली होती. स्वतःच्या स्वतःच्या लग्नात? लग्नात पण स्वतःच कामं केली पण होती. एखादा किस्सा आहे लग्नातला जो लक्षात राहतो कायम असा? एक ती जेव्हा लग्न झाल्यानंतर जेव्हा गेली ना तेव्हा आम्हाला असं वाटलं की म्हणजे एरवी ना ती शूटच्या निमित्ताने बाहेरच असायची, त्यामुळे आम्हाला खरं तर सवय होती ती घरात नसण्याची. पण ते एक बॅक ऑफ द माइंड माहिती असते ना की ही रात्री रात्री परत येणार आहे किंवा काही दौऱ्यावर जरी दिवसानंतर गेली गेली तरी काही तरी दिवसांनी परत येणार आहे. आहे. पण असं अरे यार आता ती भेटणारच नाही वगैरे ते एक जरा ते काही दिवसांचं फिलिंग असतं ते आम्हाला होतंच. मी असंच सतत बाहेर असल्यामुळे ना लग्न जेव्हा झालं आणि मी गेले लग्न करून, माझ्या सासरचे म्हणे कोणी रडलंच नाही हिच्या घरचं. म्हणे आनंद मला वाटतं मुलगी गेली. नाही रडलो नाही आम्ही कारण आम्हाला माहिती होतं ना की ती चांगल्या घरात गेली आहे, त्याच्यामुळे उलट आनंद होता. आणि यानंतर पण नाही, घरी गेल्यानंतर रडले. घरी गेल्यावर हा. रडली? की आता त्यांना ते जोपर्यंत मी समोर होते तोपर्यंत काही वाटत नव्हतं. घरी गेल्यानंतर त्यांना कळलं ना की आता ती परत नाही येणार आहे, हा. ती क्वचितच कधीतरी येणार आहे. Yes. पण यानंतर पल्लवी ताईचं लव्ह मॅरेज झालं. मला हा. सांग, किती मदत केली पौर्णिमा ताईने? हिने आणि म्हणजे आम्ही एकदा भेटलो होतो चौघं, ही रोहित मी आणि केदार हम्म. असे आम्ही चौघं भेटलो. अप्रुव्हलसाठी हा की जरा Approval म्हणजे- अप्रुव्हलसाठी मी घरी जेव्हा सांगितलं की असं असं आहे तर मग माझ्या बाबांनी सांगितलं की एकदा ह्यांना भेटू देत दोघांना, त्यांना त्यांचं मत काय ते जाणून घेऊया. मग तेव्हा रोहितने सांगितलं काय प्रॉब्लेम आहे, चांगला तर आहे मुलगा, काय हरकत आहे. रोहित म्हणजे असं- माझा नवरा. भेटायला घाबरवलेले म्हणजे ते लोक भेटणार होते तेव्हा तू घाबरलेली किंवा हा, म्हणजे ताईला मला थोडीशी सांगताना? भीती वाटली, तिला माहिती होतं मला माहिती होतं, पण मला तिने भीती सांगितलं वाटत होतं. होती की काय म्हणते असं एस्टॅब्लिश्ड नव्हता ना त्यावेळेला केदार की इंडिव्हिज्युअल ॲज अ डिरेक्टर म्हणून त्याला तेवढं हे नव्हतं. त्यामुळे थोडं स्ट्रेसमध्ये होते मी की काय होईल. पण पुढचा मी तर काही विचारच केला नव्हता, दोघांनी विचार केला नव्हता. म्हणजे मलाही तेव्हा काही खूप अशी छान माझ्या कामं आहेत वडिलांना बेसिकली या फील्ड मधला नको होता. हा, त्याच्यामुळे मला थोडं टेन्शन. पण माझ्या बाबांनी होकार दिला लगेच. काही हो. म्हणजे ठीक आहे हे ओके म्हणाले तर मग ओके असं करून. पण ताईचा सपोर्ट हा आधीपासून तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? तिने सगळंच केलंय ना, शिक्षणाचा खर्च, पॉकेट मनी, घरातलं काय नको हवं ते सगळंच तिने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे लग्नात पण तिने म्हणजे बऱ्यापैकी हेल्प केली होती पैशाची. मी त्यावेळेला कमवती झाले होते त्यामुळे मी पण थोडा हातभार लावला, पण हिने खूप केलं होतं त्यावेळेला लग्नासाठी पण. आणि असं बरंच म्हणजे त्यामुळे सपोर्ट एक आपल्याला असतो ना, एक मोठा सपोर्ट की ही पाहिजे हा, आपल्याला, म्हणजे- हिच्याशिवाय काही नाही होऊ शकत, तसं एक फिलिंग होतं. तसं आमचं आहे, घट्ट आहे फुल नातं. म्हणजे मला कधीही आयुष्यात गरज पडली, कोणी नाही पहिलं पुढे येणार, पण ही नक्की आहे. ते मला गॅरंटी आहे. नाही, इव्हन आमच्या आजारपणामध्ये पण आम्ही एकमेकींना नेहमी मदत केलेली हो. आहे. म्हणजे अवेलेबल राहिलोय आणि नशिबाने आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकलो. कारण माझ्या आजारपणात हिला वेळ होता, हिच्या आजारपणात मी फ्री होते. तर ते देवाने बरोबर. बरोबर आली होती रात्री हा, मी- माझ्या ऑपरेशनच्या वेळेला. शूटला नंतर मी तिकडेच राहिले होते हॉस्पिटलमध्ये, तिथूनच परस्पर मी जात होते, परत शूटला, परत तिथे हॉस्पिटलमध्ये राहत रात्री ती होते. माझ्याबरोबर ती असायची. 5 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. 4 दिवस काहीतरी. मला सांग, हा सपोर्ट किती गरजेचा असतो? लहान बहीण असली तरी एक आपल्या असतं ना की आपल्या जवळ आपलं कोणतरी आहे, खूप- हे खूप- किती गरजेचं? खूप गरजेचं असतं, खरंच खूप गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, म्हणजे इमोशनल म्हणा किंवा आर्थिक म्हणा, सगळ्याच दृष्टीने. पण एखादी गोष्ट बदलायची असेल असं काहीच बदलायची नाही, जे चाललंय ते छान चाललंय. ऍक्च्युली खूप छान दोघींमध्ये चाललंय. एकही सवय अशी नाही वाटत की दोघींनी बदलावी? तुला असं नाही वाटत पौर्णिमा नाही, ताईने मला ती असं सवय वाटत होतं की हिने थोडंसं खाण्यामध्ये कंट्रोल करावं, जे ती करते आता. आता करते. कारण हेल्थ इश्यूज येऊ नयेत म्हणून, म्हणूनच. बाकी काही नाही. पण ती अशीच छान दिसते.
पण बहीण हे नातं एका शब्दात, किंवा आता जर विचारलं पल्लवीताई तुझ्यासाठी पौर्णिमाताई एका शब्दात ती काय, माझी दुसरी आईच आहे. आणि तुझ्यासाठी पल्लवीताई? माझ्यासाठी ती मला आवडणारं अन्न आहे, तर ती माझ्यासाठी पंचपक्वान्न आहे. पण दोघी या क्षेत्रात काम करताना एक भूमिका जायची फार आवडते, आणि ती भूमिका तुलाही साकारायला खूप आवडेल, अशी कोणती? हिची भूमिका तिने ना अवंतिका मधला जो रोल केला होता तो मला आवडला होता खूप. आणि होणार सून मी या घरची मधलं तिचा बेबी आत्याचं कॅरेक्टर, चुलबुली अशी ती होती, ते खूप मस्त होतं तिचं. पण बेबी आत्याचं तेव्हा एक क्रेजच होतं. ताई मला सांग की हो. एक आठवण जर विचारली बेबी आत्याची. बेबी आत्याची आठवण म्हणजे एकतर त्याच्यात ना मला ना साड्या ज्या होत्या माझ्या सिंथेटिक होत्या आणि वेगवेगळ्या कलरच्या होत्या, प्लेन साड्या आणि टिकल्या टिकल्या लावलेल्या. तर त्याच्या साड्यांवरनं मला हाक मारायच्या सेटवर, की आता पिंक कलरची साडी घातली तर हा ही आली, पिंकी नाही ते शुगर कॅन्डी काय म्हातारीचे केस पिंक कलरचे, हा ते म्हणायचे. मग मी याची दुधी कलरची साडी होती, ती दुधी हलवा आला, म्हणजे अशी हाक मारायचं मला सेटवर. ही एक. आणि दुसरी म्हणजे त्या साड्या ज्या होत्या ना, त्या मी एका गावात गेले होते, तिथे दुकानावर लिहिलं होतं इथे बेबी आत्याच्या साड्या मिळतील. म्हणलं अरे वा. हे काय? पण मला ताई पल्लवी ताईची एखादी भूमिका आणि ती खूप आवडली तुला. ती तिची ह्यातली आपली स्वराज्य रक्षक संभाजी मस्तच होतं, पुतळाबाई. येस, पण एखाद्या भूमिकेसाठी जसं आता ताई म्हणाली की सजेशन घेते, मला सांग तू अशा कोणत्या भूमिकेत अशी असं होतं ना की आपण मनात ठरवू शकत नाही की करायची की नाही, कसं होईल, आपल्याकडनं होईल की नाही, असे किती सजेशन ताईकडनं घेतले गेले? बरेच घेते मी बऱ्याचदा. म्हणजे जेव्हा तिला प्रश्न पडतो तेव्हा घेते ना ते. किंवा एखादी फिल्म मला मिळाली असेल तर काय वाटतं तुला, मी हे करू का, किंवा मी पैसे जितके सांगितले ते योग्य वाटतायत का तुला, असे अनेक हे प्रश्न असतात जे. आणि आता रेणुका आणि नर्मदा ह्याबद्दल ऐकायचं. किती दोघींनी एकमेकींची भूमिका पाहिल्यावर काय प्रेमात आहात आणि किती आवडते? माझ्या सासूबाईंना तुला जपणार हे सिरियल प्रचंड आवडते, त्याच्यामुळे त्या रात्री यांचं टाइम स्लॉट चेंज झालं होतं तेव्हा, पण आता परत चेंज झालं ना, तर तेव्हाही उशिरा होती तरी त्या बघायच्या जागरण करून. पण कारण त्यांना एकतर हीच आवडते आणि हिची सिरियल पण आवडते, त्यांच्यामुळे मी उशीर झाला ना शूटवर नेला तरी सिरियल चालू असेल तर मी पण बघते हिची सिरियल. आणि मला आवडतो हिचा रोल खूप, ती करते पण खूप छान, कारण ते थोडंसं कॉमेडी आणि नेगेटिव्ह असं मिक्स असल्यामुळे ना त्याला एक वेगळी शेड आहे. मला आवडतं खूप कॅरेक्टर तिचं. आणि रेणुकाबद्दल? रेणुकाबद्दल तिची ग्रेस आवडते त्याच्यातली ती, आणि ती एकतर ती उत्तम कलाकार आहे. तिला जे कॅरेक्टर तिला दिलं जातं ते इतकं उत्कृष्ट करते ती, आणि तिचं बॉन्ड पण खूप छान ते दिसून येते, जे आमच्या दोघींचंही आहे. आम्हाला बॉन्डिंग लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. ते बॉन्ड असला ना की मग कॅरेक्टर पण छान आपण करू शकतो, आणि समोरच्याचं कळतं समोरचा कसा रिॲक्ट होणार आहे, काय होणार आहे, आपण डिस्कस करू शकतो. सो मला ते कॅरेक्टरचं आवडतं, चांगलं करते ती. अगदीच. आणि दोघींच्याही कॅरेक्टरच्या प्रेमात अनेक प्रेक्षक आहेत खरं तर, पण दोघी एकत्र कधी पुन्हा काम करणारे हे प्रेक्षक विचारतात, आणि मलाही करत आम्ही वाट बघतोय खरं तर त्याची, की कधी आम्हाला तो चान्स मिळतो एकत्र काम करायचा. बघू आता. खूप डेस्परेटली आम्ही वाट बघतोय आम्हाला दोघींना खरंच एकत्र, आणि असं एकत्र की ती एका वेगळ्या घरात, मी एका वेगळ्या घरात, एकाच घरात एकाच फॅमिलीत, असं रोज भेटू आम्ही, मग मज्जा असं. येस, आणि आम्ही सगळे त्यासाठी, मी तरी फार उत्सुक आहे, मला खूप पाहायला आवडणार आहे दोघींना एकत्र. येस, पण मला सांगा की आयुष्यात असं एक टर्निंग पॉइंट येतं जेव्हा कोणीही नसलं तरी आपल्याला माहिती असतं की माझी बहीण इथे असणार आहे. जसं मगाशी ताई म्हणाली की कोणी नसलं तरी मला माहिती आहे हे माझ्यासोबत असं. असा कोणता टर्निंग पॉइंट होता की कोणीही नाहीये पण ताई सोबत आहे ही आपल्याला जाणीव होती, किंवा माहितीच होतं की हीच असणार आणि तीच तिकडे होती? माझे सिक्रेट्स जेव्हा मी तिला सांगते ना तेव्हा मला असं वाटतं की हे मी हिच्याशीच डिस्कस करू शकते, बाकी कोणाबरोबरच डिस्कस करू शकत, तेव्हा ते फिलिंग येतं मला. तर आणि तो एक कॉन्फिडन्स येतो की हीच आहे. येस, पण कोणता असा प्रसंग आहे, असं काही आहे असं काही पहिलं सांगता येणार नाही, पण कामाबद्दलच असं, म्हणजे असं काही सांगता येणार नाही, पण स्पेसिफिक असं नाही, पण हा. येस, पण तुला कधी असं जाणवतं, कोणत्या टर्निंग पॉइंटला नेहमी जाणवत राहतं असं? खरं सांगायचं आम्ही असा हा विचारच केला नाहीये, वाटलं फोन केला विचारलं असं करेक्ट की इतकं ते
दिवसात होऊन किती जातं. कॉल्स होतात दोघींचे? नाही असं काही नाही नाही अजिबात नाही असं. आठवण आली की फोन केला हा. असं होतं 2 असं दिवसाआड रोज 2 नाही दिवसाआड होत. असं करतो आम्ही एकमेकांना फोन. येस, पण आज दोघींना एकमेकींसाठी व्यक्त व्हायचं असेल तर काय असणार आहे ते मला खरं तर ऐकायचंय. कोण सुरुवात करेल? व्यक्त होणार लहानपणापासूनची हा, हो. पूर्ण व्यक्त पूर्ण व्हायचं व्यक्त असेल. व्हायचं असेल तर मी हेच म्हणेन की माझ्या प्रत्येक टर्निंग पॉइंटला तू माझ्यासोबत होतीस आणि यापुढेही राहशील आहेस हे मला माहितीये. हो आणि माझं सुद्धा असंच आहे की हिने आतापर्यंत जितकं मला दिलंय तिचे विचार तिचे म्हणजे मटेरियल मध्ये जेवढं काही दिलंय किंवा प्रेम दिलंय ते सगळं प्रेम मला माहिती आहे तिचं आयुष्यभर राहणार आहे आणि मीही तिला तसंच प्रेम आयुष्यभर देत राहणार आहे. अगदीच, आणि हे प्रेम दोघींमध्ये असंच राहू आणि दोघी लवकर एका प्रोजेक्ट मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ हीच इच्छा व्यक्त करते. पण आज तुला खूप सरप्राईज आहेत. सो आणखी एक सरप्राईज आहे की जे पल्लवीताईने आणखी आणलंय हो तुझ्यासाठी. का? देऊ येस, वा वा वा, मला आवडतं surprises खूप. बरं तिला माहिती नव्हतं एवढं? थांब ना जरा. हे हे नंतर- आमच्याकडनं अच्छा हे मग आधी आपण बघूया का. येस. हे आमच्याकडनं तुम्हा दोघींना. ओ वाव थँक्यू. किती मस्त. थँक्यू सो Yes, मच. वाच बरं तुझ्या चांगल्या याच्यात. दोघींनी वाचा, थोडं थोडं आवडेलच. बेस्ट सिस्टर्स, जगात काही नाती अशी असतात जी दिसताना सतत भांडणारी एकमेकींच्या खोड्या काढणारी दिसतात, पण या नात्यात लपलेली असते काळजी, आपुलकी आणि माया. म्हणून तर असं म्हणतात बहीण म्हणजे असते आईची छाया. या नात्याची खरी किंमत ही फक्त त्या नात्यालाच माहिती असते आणि जगातली ही सुंदर नातं म्हणजे 2 बहिणींचं मैत्रिणीचं. वा 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 मस्त. थँक्यू खूपच सो मस्त. मच. बरं आता मी एक एक गिफ्ट येस, मी उभी राहू. एक गिफ्ट म्हणजे किती गिफ्ट आणलेस तू? असे खूप गिफ्ट आणलेत. आणि पहिली गोष्ट मला ही पण सांगायची आहे हा. की पल्लवी ताईने आज जो ड्रेस घातलाय तो ताईने गिफ्ट केलेला आहे. सो हा ड्रेस कधी गिफ्ट केला होता? आताच येईल मागच्या महिन्यातच मला वाटतं ना का 2. नाही 3 महिने झाले. बरं 3 मी महिने झाले. एक एक करून देते. हे ओके, अरे बापरे, हे किती मॅट गोड आहे. फ्लोर मॅट आहे. किती गोड हो आहे, ना? thank you. हा. हो. त्याच्यानंतर बघा आता बॉक्स आता जरा हे वा, झालाय. वा, वा. टिश्यू पेपर तुला लागतो. हे वाईप्स लागतात. बापरे, त्याच्यानंतर अजून एक वाईप्स. अगं, किती त्यानंतर तुला चहा कॉफी पिण्यासाठी म्हणून मग. Thank you. वा, वा, वा. बरं. अगं, हलका आहे गं, छान. हो. त्यानंतर हिच्याकडे एक सवय आहे हिला की भांडी घासल्यानंतर ती सुकण्यासाठी म्हणून वाळत घालते ठेवते. मी, भांडी वाळत तर घालते. ते एक, Oh, thank you. बरं सॉरी अजून एक टिश्यू पेपर राहिला. काय चाललंय? इतके टिश्यू पेपर लागतील तिला. आणि ही क्लिप आणली एक हेअर क्लिप. त्याच्यानंतर हे माझ्याकडे हा कलर्स नव्हता. थँक्यू. हो का. बरं हे पण संपतात आपले, कुठे कुठे जातात हरवतात म्हणून थँक्यू थँक्यू. जे युज होईल ते बापरे. घेतलंय. ही तिला पर्समध्ये ठेवायची सवय आहे तिला. छोटे छोटे टिश्यू पेपर्स ते आणलेत. आणि हे एक ॲलोवेराचं शीट मास्क आहे, सुदिंग कामिंग मास्क. किचन टॉवेल आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का मी फक्त किचन मध्ये असते. ते जे यूज होईल ते मी आणलंय हो. त्याच्यासाठी. हे पोटा पुसायचं. नंतर द्या मला. हे बॉडी वॉश आहे. आणि आज सिस्टर्स डे आहे, काहीतरी गोड हवं पण तरी सुद्धा जास्त गोड खाऊ नये म्हणून मी डार्क चॉकलेट आणलंय तुझ्यासाठी. झालं, संपलं. आणि आता हिचा बरं हे मी मोजले नाही आहेत, साधारण 16 आहेत. तर कसं हिचं वय किती वाढलं तरी ही मनाने 16 वर्षाचीच राहणार आहे, म्हणून मी तिला 16 गिफ्ट आणले. ओके. आणि हे आता तिचा बर्थडे येतोय सगळं, म्हणून आणि हा special birthday. गिफ्ट तिच्यासाठी मी येस, आणलंय. हा कारण की ताईचा 50वा बर्थडे असणार आहे. हा ज्वेलरी आहे ही. हे तूच बघ उघडून. मोराज उघडलंय. फारच सुंदर आहे. आई गो, खूप ऐशी.
मला माहितीच नव्हतं, मी काहीच नाही आणलंय. पण सरप्राईज तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. माझ्यासाठी तू सरप्राईज देत फार सुंदर आहे हे. आणि तुला कसं कळलं हे मला हवंच होतं? मी म्हंटल ना, मोत्याचं. हिच्याकडे कितीही गिफ्ट असले तरी तिला हवंच असतं सगळं. त्याच्यामुळे आवडलं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि क्वालिटी मस्त आहे ग. थँक्यू थँक्यू. दुसरं गाण्यातलं तुझ्या हातात आहे? हो माझ्या हातात आहे. हा, हे ठेव. आज मला मज्जामुळे हे सगळं मज्जा करायला मिळाली. आणि खरं तर आता हे सगळे गिफ्ट बघून प्रत्येक बहिणीला असं वाटत असणार आहे की अशी बहीण आपल्याही आयुष्यात असावी. नाही, हे सगळं तिनेच शिकवलंय, गिफ्ट देणं हे. त्यामुळे हे काहीच नाहीये माझ्याकडे. तुझं आठवणीतलं गिफ्ट सांग, तुला असं स्पेशल गिफ्ट ताईने अरे केलं. हिने मला सोनं दिलंय. तिचं मनच सोन्याचं आहे, त्याच्यामुळे ती सगळं तिने आम्हाला सोन्याने मढवलंय. सगळ्या गिफ्ट म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत तिला फक्त देणंच माहितीये, त्याच्यामुळे त्याची लिस्ट संपणार नाही इतकं तिने दिलंय. याच्याने मला खूप छान वाटतंय तुमच्याशी आज गप्पा मारून आणि खूप मस्त वाटलंय. आणि तुम्ही दोघी खूप वेळ काढून आलात. मला माहिती आहे त्यांचं शूट सुरू आहे आणि तरीही त्या थोडंसं लवकर येऊ म्हणून या शो म्हणजे या इंटरव्ह्यू साठी त्या आणखी लवकर आल्यात. आणि आज मी सगळं हे केलंय. लवकर आला म्हणजे मला प्रोडक्शनने लवकर बोलावलंय, हो. मला माहितीच नव्हतं. आणि मला जायचंय. येस, त्यासाठी थांबलेच. थँक्यू सो मच. आणि Most कसं वाटलं तुम्हाला खरं तर मला एकंदरीत? मजा माझ्यासाठी आली. खूप म्हणजे मला आयुष्यात पुढे काही इंटरव्ह्यू झाला आणि मला कधी कोणी काही विचारलं तर मला हे खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. आणि खूप छान आणि आवडणारं सरप्राईज. येस, थँक्यू सो मच आणि Thank you. हॅपी सिस्टर डे. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.